हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला. आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव आणि राज ठाकरेंना टोला. निवडणूक आयोगाविरोधात विरोधक आता रस्त्यावर उतरणार. 1 नोव्हेंबरला मुंबईत मोर्चाची घोषणा. मतदार यादीतील घोळाविरोधात पुकारणार एल्गार. मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही. सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा राज्य निवडणूक आयोगाला इशारा. पुण्याच्या शनिवार वाड्यात नमाज पठणाचा आरोप. खासदार मेधा कुलकर्णींसह हिंदू संघटना आक्रमक. गोमूत्र शिंपडत जागेचं शुद्धीकरण करत फडकावला भगवा. काही जण लवंगी लावून गेले, आम्ही ॲटम बॉम्ब लावणार. एकनाथ शिंदेंचा इशारा. तर शिंदे म्हणजे भिजलेला फटाका. संजय राऊतांचा पलटवार. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धूमधडाका. नोव्हेंबरच्या सुरुवातीला निवडणुका जाहीर होण्याची शक्यता. कोणाला कुमकुमी असेलच तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे देखील दाखवण्याची जबाबदारी. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थोपटले दंड. उदय सामंतांचा बोलण्याचा रोख तटकरेंकडे असल्याची चर्चा. तीन कोटींची ती डिफेंडर कार आमदार गायकवाड यांची नाही तर माझी. बुलढाण्यातील उद्योजक निलेश ढवळेंकडनं खुलासा. आणि अयोध्येत विश्वविक्रमाची तयारी पूर्ण. शरयू घाटावर उजळणार 29 लाख दिवे. आकर्षक ड्रोन शोनं डोळे दिपले. नमस्कार. मी मराठा साम्राज्याचा विस्तार अटक ते कटक जो झाला तो ज्या केंद्रातून चालवला गेला राज्यकारभार असं हे ऐतिहासिक ठिकाण शनिवार वाडा हे आमच्या विजयाचं प्रतीक आहे. आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि मुघलांचा नाश केला तेच इथे येऊन जर नमाज पढत असतील तर आमचं त्यांना आवाहन आहे की तुम्ही ज्या नाईलाजास्तव आपला स्वतःचा आधी असलेला हिंदू धर्म सोडून धर्मांतर केलं आहे, तुम्ही पुन्हा परत या. अन्यथा तुम्हाला त्याच धर्मात राहायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरी किंवा तुमच्या मशिदीमध्ये नमाज पढा. अभिजित, आपण ऐकलं मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट इशारा दिलेला आहे की तुम्हाला जर नमाज पठण करायचं असेल तर तुमच्या मशिदीत जाऊन तुम्ही नमाज पठण करा. ते आक्रमक झालेले दिसत आहेत. काय तिथली आहे सध्याची परिस्थिती? आपण पाहतो की मेधा कुलकर्णी यांनी या सगळ्याच्या ठिकाणी संभाषण माध्यमांच्या चाललं भाषण केलं किंवा जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आले होते त्यांना संबोधित केलं त्यात त्यांनी असं स्पष्ट सांगितले की शनिवारवाडा हा ऐतिहासिक वारसा आहे, हिंदूंचा ऐतिहासिक वारसा आहे, असं स्पष्ट त्यांचे शब्द होते. आणि तुम्हाला तुमचं नमाज पठण जर करायचं असेल तर तो तुमच्या घरी करा. शनिवारवाड्यावर यापुढे अशा गोष्टी होता कामा नये. जर अशा गोष्टी सातत्याने होत असतील तर यापूर्वी शनिवारवाड्यावर जसा माघी गणेशोत्सव साजरा होत होता तो उत्सव आम्ही पुन्हा साजरा करू असा थेट इशारा मेधा कुलकर्णी यांनी प्रशासनाला दिलाय. या उलट या उपर बाहेर आल्यानंतर जे आंदोलन सुरू होतं ते मात्र अजूनही सुरूच आहे. आता पोलिसांना 1 आठवड्याची मुदत मेधा कुलकर्णी यांनी दिलेली आहे. पोलिसांनी सांगितले की पुढच्या 1 आठवड्यात जी काही कायदेशीर कारवाई आहे, हा जो अनधिकृत दर्गा ज्याला हिंदुत्ववादी संघटना म्हणतात की हा अनधिकृत आहे त्याच्यावरती देखील गेली अनेक वर्ष हा सगळा प्रकार सुरू आहे. आणि आता यावरून या आंदोलनानंतर काय मार्ग निघतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मेधा कुलकर्णी यांची एक आणखी प्रतिक्रिया आहे ती आपण पाहूया, त्यानंतर मी परत चर्चेवर येतो. सार्वजनिक ठिकाणी आणि प्रामुख्याने आमच्या ऐतिहासिक ठिकाणांना नमाज पढून ताब्यात घेण्याचा वक्फ कायदा जो आहे
अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीने तुम्ही काम जर कराल तर इथून पुढे खपवून घेतलं जाणार नाही. आता कायद्यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे आणि तुम्ही एखादी जागा नमाज पढून पढून आपली मानता, हे इथून पुढे आम्ही चालू देणार नाही. अभिजित, आपण मेधा कुलकर्णी यांची ही प्रतिक्रिया ऐकली. त्यांनी त्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की अशा प्रकारे नमाज पठण करून जागेवर आपला दावा सांगण्याचा हा प्रयत्न आहे किंवा जागा बळकावण्याचा हा प्रयत्न आहे, जे आम्ही करू देणार नाही. निवेदनातही त्यांनी तसं स्पष्ट केलेलं आहे. त्याबाबत तिथली काय अधिक माहिती? अभिजित, माझा आवाज येतोय आपल्याला? हा बोला. आपण ऐकलं आता मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की अशा प्रकारे नमाज पठण करून ही जागा बळकावण्याचा प्रयत्न आहे, असं त्यांनी तिथे भाषणात म्हटलंय. आणखी काय मुद्दे त्यांनी या संदर्भातले मांडल्याचं समोर आलंय? 3 मुद्दे खरं तर त्यांनी भाषणात मांडले. त्यांनी सांगितले की हा व्हिडिओ शुक्रवारचा आहे, म्हणजे 2 दिवसापूर्वीचा. शुक्रवारी दुपारी नमाज पठणाची जी वेळ होती त्याच वेळी हे जे मुस्लिम बांधव दिसत आहेत ते याच्या आतमध्ये म्हणजे शनिवारवाड्याच्या आतमध्ये, खरं तर हजारो लाखो पर्यटक खरं तर शनिवारवाड्याला राज्यभरातून देशभरातून भेट देत असतात आणि त्यातलेच हे काही पर्यटक होते ज्यांनी शनिवारवाड्याच्या आतमध्ये नमाज पठण केलं. त्याचा व्हिडिओ आल्यानंतर मेधा कुलकर्णी ज्यावेळेस आज आल्या त्यावेळेस त्यांनी गोष्टी ज्या क्लिअर केल्या. एकतर त्यांनी पुरातत्व विभागाशी संपर्क साधलाय. दुसरं, अशा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी जे ऐतिहासिक वारसे आहेत किंवा ज्याचा अधिकार पुरातत्व विभागाकडे आहे, असे कुठलेही धार्मिक नमाज पठण असू द्या किंवा कुठल्या प्रार्थना असू द्या, त्या धार्मिक प्रार्थना किंवा धार्मिक कार्यक्रम अशा ठिकाणी करता येत नाहीत. याआधी शनिवारवाड्यावर अनेक कार्यक्रम व्हायची, त्या कार्यक्रमांना सुद्धा बंदी आता या शनिवारवाड्यात वर घालण्यात आलेली आहे. कोरेगाव भीमाचं प्रकरण आपल्याला आठवत असेल. इथं शनिवारवाड्यावर जी सभा झाली त्यानंतर हे सगळं झालं आणि पुन्हा जे आहे ते या शनिवारवाड्यात कुठलाही धार्मिक कार्यक्रम किंवा कुठलाही सार्वजनिक कार्यक्रम करण्यास पोलिसांनी प्रशासनानं बंदी आणली होती आणि त्यानंतर हा सगळा वाद जो आहे तो खरं तर आता पुन्हा विकोपाला आलेला पाहायला मिळते. कारण जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर मेधा कुलकर्णी इथं पोहोचल्या. त्यांनी सांगितलं की हळूहळू जागा बळकावण्याचा जे आहे तो प्रयत्न केला जातोय असा थेट आरोप मुस्लिम समाजावरती मेधा कुलकर्णी यांनी केलेला आहे आणि इशारा जो दिलाय की तुम्हाला तुमचा धर्म प्रिय असेल, तुम्हाला नमाज पठण तुमची करायची असेल तर तुमच्या घरी तुमच्या मस्जिदीत करा. आमचा शनिवारवाडा हा ऐतिहासिक वारसा आहे. बाजीराव पेशव्यांनी अटकपासून कटकपर्यंत जे राज्य मराठ्यांचं हिंदूंचं राज्य केलं ते याच शनिवारवाड्याचा इतिहास मोठा आहे. एकेकाळी सत्ताकारण राजकारण देशाचं असेल राज्याचं असेल ते या शनिवारवाड्यावरून चालत होतं. म्हणून तुमची धार्मिक प्रार्थना इथं परत म्हणू नका, अन्यथा आम्ही आमचे उत्सव या शनिवारवाड्यात सुरू करू असा इशारा मेधा कुलकर्णींनी प्रशासनाला दिलेला पाहायला मिळतोय. अभिजित, आपण पाहतोय दोनदा आपण उल्लेख केला की पुरातत्व विभागाला सुद्धा मेधा कुलकर्णी यांनी एक निवेदन दिलेलं आहे, कारण ही ऐतिहासिक वारशाची जागा जी आहे ते पुरातत्व विभागाच्या अंडर येते. तर पुरातत्व विभागाकडून या संदर्भातली काही दखल घेण्यात आली आहे का? कारण पुणे पोलिसांचं पथक तिथं पोहोचलंय, त्यांनी दखल घेतली आहे, त्यांना निवेदन सुद्धा मेधा कुलकर्णी दिलंय. मात्र पुरातत्व विभागाकडून काही दखल घेण्यात आली आहे का? अजून पुरातत्व विभागाकडे कुठल्याही प्रकारचा अधिकृत माहिती आपल्यापर्यंत येऊ शकली नाहीये. मेधा कुलकर्णींच्या म्हणण्यानुसार हा व्हिडिओ आज सकाळी त्यांच्याकडे आला आणि त्यानंतर पुरातत्व विभागाला हा संबंधित व्हिडिओ त्यांनी पाठवलाय. तसा पत्रव्यवहार पुरातत्व विभागाकडे केलेला आहे. याची जी आहे ती सविस्तर चौकशी करा, यात जर कोणी दोषी असेल तर त्यांच्यावरती कारवाई करा असा उल्लेख मेधा कुलकर्णी यांनी पुरातत्व विभागाला लिहिलेल्या पत्रात केल्याचं म्हटलं जातंय. पण पुरातत्व विभागाकडून मात्र अजून याबाबत कुठलाही अधिकृत माहिती आपल्यासमोर येऊ शकली नाहीये. 3 वेगळ्या गोष्टी आहेत. खरं तर पहिला जो व्हिडिओ आहे मेधा कुलकर्णींनी एक्स पोस्टवर टाकलेला, त्या व्हिडिओची मी परत एकदा सांगतो की त्या व्हिडिओची पुष्टी न्यूज 18 लोकमत करत नाही. तो त्यांच्या सोशल मीडियावरती मेधा कुलकर्णींनी व्हिडिओ टाकला, ज्या व्हिडिओत काही मुस्लिम महिला या शनिवारवाड्याच्या आत नमाज पठण करताना दिसत आहेत. त्या ऍक्शनला रिॲक्शन म्हणून हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी या शनिवारवाड्यावरती आल्या, नमाज पठण केलं आणि हा सगळ्या व्हिडिओवर कारवाई करण्याची मागणी पुरातत्व विभाग असेल किंवा पोलीस प्रशासन असेल या दोघांकडे केलेली आहे आणि पोलिसांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे. आता पोलिसांचं आश्वासन आपल्याला माहिती आहे की जर काही बेकायदेशीर झालं असेल तर कायदेशीररित्या त्यांच्यावरती कारवाई करू. पण या सगळ्या बाबतीत ज्या पुरातत्व विभागाकडे हा ऐतिहासिक शनिवारवाडा येतो त्या पुरातत्व विभागाकडून मात्र कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाहीये. आता या सगळ्या आंदोलनानंतर, या सगळ्या घोषणाबाजीनंतर किंवा
या मेधा कुलकर्णींनी घेतलेल्या त्यांच्या या स्टँड नंतर पुरातत्व विभाग नेमकं काय कारवाई करतं किंवा पुरातत्व विभागाकडून नेमकं काय सांगण्यात येतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बऱ्याच वेळापासून हे आंदोलन तिथे सुरू आहे. पतित पावन संघटना देखील आक्रमक झालेली आहे. सध्याची तिथली काय परिस्थिती आहे? कारण पोलिसांकडून आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला जातोय. आता तिथली काय परिस्थिती आहे? आपण पाहतोय की शनिवारवाड्याच्या गेटवरती ज्यावेळेस एक आंदोलन संपून दुसरं आंदोलन सुरू झालं. ते दुसरं आंदोलन कशासाठी तर जे दक्षिण द्वार आहे शनिवारवाड्याचं तिथं गेल्या अनेक दिवसापासून एक मजर आहे, एक दर्गा आहे, तो दर्गा हटवण्यात यावा अशी मागणी अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आधी देखील केली होती. आणि त्याच दर्ग्याला हटवण्यासाठी पुन्हा भाजपच्या राज्यसभेच्या ज्या खासदार आहेत मेधा कुलकर्णी त्या बसल्या. माझ्यासोबत मेधा कुलकर्णी आहेत, आपण त्यांनाच बोलूया. ताई काय सांगाल? ताई काय सांगाल? काय आपण पाहतो की मेधा कुलकर्णी आहेत. खरं तर आता 1 आठवड्याची मुदत मेधा कुलकर्णी यांनी पोलीस प्रशासनाला दिली आहे. लवकरात लवकर ही जी मजर आहे किंवा ही जी कबर आहे ती हटवा, अन्यथा हिंदुत्ववादी संघटना पुन्हा रस्त्यावरती उतरून आंदोलन करेल असा इशारा या सगळ्या यांनी दिलेला जो आहे तो पाहायला मिळतोय. आता आपण पाहतोय की मेधा कुलकर्णी देखील इथं आहेत आणि इतर हिंदुत्ववादी संघटना देखील इथं आहेत. आणि यानंतर खरं तर प्रशासन या दर्ग्याबाबत काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मेधा कुलकर्णी यांनी तिथे भगवा झेंडा फडकवण्याची देखील मागणी केलेली होती. त्यांना त्या मागणीबाबत काय झालेलं आहे? सध्या त्यांनी तिथे झेंडा फडकवला आहे का, की त्याला विरोध होतोय? एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की गेल्या अनेक वर्षापासून या शनिवारवाड्याच्या मुख्य दारावर हा दर्गा आहे जिथं हिरवा झेंडा आणि एक बॅनर आहे. तोच हिरवा झेंडा काढा अशी मागणी या संघटनांकडून केली होती. आणि मेधा कुलकर्णींचं म्हणणं होतं की हा जो सगळा झेंडा आहे तो झेंडा काढून भगवा झेंडा तिथे लावा. पण अजूनपर्यंत पोलीस इथं आहेत अशी कुठलीही ज्यामुळे समाजातील भावना दुखवली जाईल किंवा दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी कुठलीही कृती करू नका असं मेधा कुलकर्णी यांनी स्वतः कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. आणि पोलिसांनी आता यातून मार्ग काढलेला आहे. खरं तर हळूहळू आता हे आंदोलन थांबवण्यात येत आहे. मेधा कुलकर्णी देखील शनिवारवाड्यातून निघून जाताना पाहायला मिळतात. पण 1 आठवड्याची मुदत मेधा कुलकर्णी यांनी दिलेली आहे. आणि जर 1 आठवड्यात जर हे काढलं नाही तर तोपर्यंत जो आहे तोपर्यंत पुन्हा आम्ही आंदोलन करू. 1 आठवड्याची मुदत पोलिसांना दिली. आणि मेधा कुलकर्णी आता जे आहेत ते शनिवारवाड्याच्या बाहेर जात आहेत. खरं तर मेधा कुलकर्णींनी सांगितलं आहे की 1 आठवडा तुम्ही जो आहे तो निर्णय घ्या. 1 आठवड्यात हा जो अनधिकृत दर्गा आहे किंवा अनधिकृत मजर आहे ती काढा, अन्यथा आम्ही पुन्हा आंदोलन जे आहे तो करू. आता हे काही वेळात हे आंदोलन स्थगित होईल. बरं, या संदर्भात आनंद दवे यांची आपण प्रतिक्रिया घेऊया. ते फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. आनंदजी, माझा आवाज आपल्याला येत असेल. हे संपूर्ण हिंदुत्ववादी संघटना इथे आक्रमक झाली आहे. शनिवार वाडा आहे, ऐतिहासिक स्थळ आहे, तिथे अशा प्रकारे आता धार्मिक तेढ निर्माण केला जातोय का? काय आपली प्रतिक्रिया? शनिवारवाडा केवळ ऐतिहासिक स्थळ नाहीये, ते हिंदूंचे विजयाचं प्रतीक आहे. मोगलांना माशी खायला लावणारी ती जागा आहे ज्याच्यावर दिल्लीवर लाल किल्ला वर भगवा झेंडा फडकवणार ते स्थान आहे. हिंदूंसाठी ते वंदे मातरम इतकंच प्रिय आहे. आणि याची इस्लामवाद्यांना पूर्णपणे कल्पना होती, तरी सुद्धा त्यांनी मुद्दामून काम केलं हिंदूंना डिवचण्याचं. आणि याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. आम्ही आता पुण्यात नाहीये, पंढरपूरला आहोत. आम्ही टीव्हीवर बघतो आहोत तुमच्या चॅनलवर. खासदारांनी तिथे आत जाऊ देत नाहीयेत पोलीस, भगवा झेंडा लावू देत नाही पोलीस. हे पोलीस नेमकं कोणाचं काम करतात? हे पोलीस कोणाच्या पगारावर कामाला आहेत हा सुद्धा आम्हाला पडलेला प्रश्न आहे. बर, या मुलींनी जिथे ते नमाज पठण केलेलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मेधा कुलकर्णींनी केली आहे. आपण सहमत आहात का त्याची? फक्त गुन्हा दाखल नाही करायचं, त्यांना अटक केली पाहिजे आणि मोठ्या कलम लावली पाहिजे. हा राष्ट्रद्रोहाचा कलम आहे, हिंदूंना भडकवण्याचं कलम आहे. मेधा ते सुद्धा असं थोडंसं बोटचेपी धोरण का घेतात मला कळत नाही. तिथून हल्लच नाही पाहिजे त्यांनी, जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत. पण अशा प्रकारे तुम्ही सारसबागेत नमाज वाचणार, तुम्ही शनिवारवाड्यात नमाज वाचणार आणि शनिवारवाड्याच्या बाहेर जी मशीद आहे त्याच्यावर भगवा झेंडा आम्हाला लावता येणार नाही दर्ग्यावर. आम्ही लावू. आम्ही 4 दिवसांनी पुण्यामध्ये येतो आहोत. पुढच्या रविवारी आम्ही तिथं करू जे आम्हाला करायचंय ते. पण अतिशय हिंदूंना दिवसण्याचं काम केलेलं आहे इस्लामीवाद्यांनी. आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि याचे परिणाम पुन्हा सांगतो त्यांना भोगावे लागतील आणि लागतील. जी, आपल्यासोबत फोन लाईनवरून राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील सुद्धा जोडल्या गेल्या. त्यांची सुद्धा प्रतिक्रिया घेऊयात. रुपालीजी, आपण पाहतोय पुण्यामध्ये सध्या आंदोलन चिघळलेलं आहे, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली आहे. काय आपली प्रतिक्रिया यावर? कशासाठी आंदोलन करतायत आणि याच्या आधी कोण बोलत होते मला माहित नाही. शनिवार तो मराठा साम्राज्य पेशव्यांचा आहे, ऐतिहासिक स्थळ म्हणून तिथं सगळी लोक येतात. एक तर भाजपनी या खासदार मेधाताईंना पहिलं आवरलं पाहिजे.
कुठनं आणलेलं आहे? समजा एखादी महिला, जो व्हिडिओ ते दाखवतायत, शनिवारवाडा बघायला आत गेल्यानंतर चादर टाकून ती त्यांची प्रार्थना करतायत का दुवा करतायत, त्याच्यामध्ये चुकलं काय त्या लोकांचं? तुम्ही काय हिंदू मुस्लिम तेढ वाढवताय? कुठली पंथ त्यांनी कोण काय दाखवणार आहे? मला वाटतं जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम वातावरण बिघडवण्याचं काम खासदार मेधाताई करतात. त्यांनी ही त्यांची नाटकं बंद करावीत. कोथरूड झालं, कोथरूड आता कसबा झालं. बहुतेक त्यांना असं वाटत असेल की आपण हे करतोय आणि कोणीच प्रत्युत्तर देत नाही म्हणून आपण करत राहावं, तर ते अत्यंत चुकीचं आहे. आमच्या पुण्यामध्ये हिंदू मुस्लिम अत्यंत चांगल्या वातावरणात गुन्हा गोविंदाने नांदतात. कोणी कुणाच्या धार्मिक स्थळामध्ये मंदिरामध्ये कोणी शिरकाव करत नाही. आणि आज माझा जन्म इथला आहे. मेधाताई लग्न करून इकडे आल्या असतील, मला माहित नाही त्यांचं. ती जी काही दिवा वगैरे बत्ती लावलेली असेल, कोणतरी मुस्लिम असेल तर तिथं ती जे काय त्यांच्या देवाचं आहे तिथं दिवाबत्ती करत असेल, म्हणजे ती काय त्यांच्या पप्पाची जागा होत नाही, जशी मेधाताईंच्या पण पप्पाची जागा नाहीये ती. काय खासदार मॅडमचं डोकं ठिकाणावर आहे का नाही मला कळत नाही. दिवाळीचा सण चालू आहे, सगळेजण आपल्या कुटुंबासोबत आहे आणि खासदार मॅडम काय तर नाही, नमाज पडले आणि मला हिरवा झेंडा भगवा झेंडा लावायचा. काय साधणार तुम्ही? रुपालीताई पण हे शनिवारवाडा हे जे ऐतिहासिक स्थळ आहे, या ठिकाणी हे पुरातत्व विभागाच्या अंडर येतं आणि तिथे असा दावा करण्यात आलेला आहे की कुठलीही धार्मिक कृती करण्यासाठी बंधन आहे, त्यामुळे त्यांनी हे करायला नको. एक लक्षात घ्या, काय दावा करण्यात आलाय आणि तुम्ही जे काय म्हणताय हे आता ही बातमी येते. शनिवारवाड्यामध्ये ऐतिहासिक स्थळ म्हणून सगळे येतात. तुम्ही जो व्हिडिओ दाखवताय तिथं चादर टाकून त्या बुरख्यातल्या माता भगिनी बसल्या आहेत आणि त्यांनी तिथं जर समजा तिथं बसून त्यांनी प्रार्थना केली, म्हणजे काय शनिवारवाड्याचं पावित्र्य नाही नष्ट होत? ही कुठली वृत्ती लावतायत मेधा कुलकर्णी आणि कशासाठी लावतायत? मध्ये पण त्यांनी शनिवारवाड्यामध्ये ज्यांचा मालकीचा वाडा आहे त्याच्या इथं कुणीतरी हिरवं रंग लावला होता, मग यांनी जाऊन हिरवा आपला भगवा रंग लावला. अहो, अशाने देव पावत नसतो आणि हिंदुत्व आणि कुठलीच जात सिद्ध होत नसती. जी ठीक. तुम्ही खासदार आहेत, संविधानानुसार वागा. तुम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांच्या खासदार आहेत. तुम्ही कशासाठी आमच्या पुण्याचं ही नोटंकी करून वातावरण बिघडवत आहेत? खासदार मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल केला पाहिजे पहिला.